कोल्हापूर येथे आज बांधकाम कामगारांच्या विविध समस्या आणि न्याय हक्कासाठी महाराष्ट्र राज्य श्रमिक बांधकाम कामगार कृती समितीच्या वतीने भव्य आक्रोश मोर्चा काढण्यात आला। दसरा चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय असा मोर्चा निघाला असून हजारो कामगारांनी सहभाग घेतलाय। कामगारांसाठी नूतनीकरणातील त्रुटी, लाभ, अंमलबजावणीतील दिरंगाई, पेन्शन योजनांतील जाचक-अटी, घरकुल आणि शिक्षण लाभातील अडचणी तसेच वैद्यकीय सुविधांचा अभाव यावर मोर्चामार्फत आवाज उठवण्यात आला। यावेळी नूतनीकरणातील स्लॉट सिस्टीम रद्द करणे, सर्व नोंदणीकृत कामगारांसाठी F2 योजना लागू करणे, विद्यार्थ्यांना टॅब आणि लॅपटॉपची सुविधा देणे, 2 मुलींच्या विवाहासाठी अनुदान देणे, बंद पडलेले अपडेट ऑप्शन पुन्हा सुरू करणे, वैद्यकीय उपचारासाठी वयाची अट रद्द करणे, जिल्हा आरोग्य समन्वयकांची बदली करणे, सर्व तालुका सुविधा केंद्र बंद करणे, कृष्णा हॉस्पिटल कारवाई करणे, 5,000 सानुग्रह अनुदान तात्काळ जमा करणे, मध्यान्ह भोजन योजनेची चौकशी करणे यासारख्या विविध मागण्या आज कृती समितीच्या वतीने करण्यात आल्या। महाराष्ट्र राज्य श्रमिक बांधकाम कामगार कृती समितीने यापूर्वी ही मागणी कामगार मंत्र्याकडे मांडली असून 13 ऑगस्टपर्यंत निर्णय न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा दिलाय। महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळात जो भ्रष्टाचार झालाय त्या भ्रष्टाचाराच्या राक्षसाचा अंत करण्यासाठी आणि महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाने ज्या काही जाचक अटी व बांधकाम कामगारांच्यावर जो अन्याय केलाय त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी महाराष्ट्र राज्य श्रमिक बांधकाम कामगार संघटना कृती समितीचा आज आक्रोश, बांधकाम कामगारांचा आक्रोश या शासनाला आणि या मंडळाला दिसण्यासाठी आज हा आक्रोश मोर्चा आयोजित केलेला आहे। सदर आमच्या विविध प्रकारच्या 21 मागण्या, त्यातल्या प्रमुख मागण्या म्हणजे महाराष्ट्रात जे सेतू सुविधा केंद्र आहे ते तात्काळ बंद केलं पाहिजे, बांधकाम कामगारांच्या 2 मुलींच्या विवाहासाठी विवाहाची योजना आहे ती लागू केली पाहिजे, तसेच 2 वर्षापूर्वी हे मंडळ संपूर्ण देशात एक श्रीमंत मंडळ म्हणून गणलं जायचं, त्याचा ठेवी ह्या 23,000 कोटीच्या वरत्या, पण सध्याचं ऑडिट बघितलं तर त्या फक्त 3,000 कोटी आहेत। म्हणजे हा 19 ते 20,000 कोटीचा निधी गेला कुठं। तर आमचा असा स्पष्ट या मंडळाचे सचिव विवेक कुंभार आहे, त्यांच्यावर आरोप आहे हा सगळा जो खेळ आहे हा विवेक कुंभार करत आहेत आणि हे मंडळ सध्या बांधकाम कामगारांच्या योजनेसाठी नसून ठेकेदारांना पोचण्याचं हे मंडळ काम करते असा आमचा स्पष्ट आरोप आहे। बाबा आज येताना बासुंदी घेऊन या ना। अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना। ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय। खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय। पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी।